नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमच्या माझ्या या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींचे चरणी प्रार्थने करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा मंडळी, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे भांड्याला भांडा लागलं की आवाज येतच असतो आणि या जगामध्ये सगळे भांडण कारण असताना होत असतात. कोणत्या ना कोणत्या भांडणाला कारण असतंच. प्रत्येक भांडण हे कारणामुळेच होत असतात. पण नवरा बायकोच्या भांडण हे विनाकारण होत असतात. नवरा बायकोच्या भांडणाला कुठलेही कारण नसतं आणि म्हणूनच नवरा बायकोच्या भांडण हे रोजच होत असतो. लग्न झाल्यानंतर नवीन होत नाही, पण लग्न झाल्यावर बरेच दिवसांनी भांडणला सुरुवात होतो आणि हे भांडण विकोपाल जातं. कधी कधी घटस्फोटाच्या प्रमाण सुद्धा वाढत असतो. त्याच्यामुळे नवरा बायकोच्या भांडण हे विकोपाल जाऊ नये आणि या दोघांच्या भांडण होऊ नये आणि नवरा बायकोच्या प्रेमामध्ये वाढ व्हावे. नवरा बायकोच्या भांडण कायम नष्ट व्हावे याच्याकरिता आजच्या यूट्यूबच्या चॅनलमध्यातून मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे. उपाय अगदी सहज सोपी आहे आणि तुम्ही नवरा बायकोनी माझ्या विनंती आहे, तुम्ही हा कृपया आवर्जून करा. याचा फायदा तुम्हाला 100% होईल. नमस्कार मंडळी, मी वर्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. तरी मैत्रिणी, बरेच पती पत्नीच्या आम्हाला असं होतं की नवरा बायकोच्या भांडण होतं, असं बरेच ऐकलेली आहे. पुरुष मंडळीचं बी थोडंसं भांडण होतच असतो आणि कारण कसं, गेल्या पुरुष म्हणतात की आमच्या मालकीन मला ऐकतच नाही. म्हणजे काय, घरामध्ये सतत भांडण होतात, ते नवरा बायकोच्या जास्त होतात. बघ, या नवरा बायकोच्या भांडणावर अनेक इच्छा होतं की आम्हाला कोणतेही उपाय सांगायला पाहिजे. आता खरं सांगू का, ज्या भांडणाला कारण नाही त्या भांडणाला उपाय सुद्धा नसतो. परंतु आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये असं काही उपाय सांगितलेली, असे काही तोडगे सांगितलेली की हा तोडगा जर आपण केला तर नवरा बायकोच्या मधलं भांडण कायमच नष्ट होऊन प्रेमामध्ये त्याचा वाढवा होईल. तर हा उपाय अगदी सहज सोपी आहे. मला तुम्हाला आवर्जून सांगायचे की हा उपाय दोघांनीही करावे. नवरा बायकोनीही करावे, बायकोनीही करावे, नवऱ्यानेही करावे. फक्त तुम्ही जर व्हिडिओ जेणे कोणी पाहत असेल त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून हा उपाय करायचा आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, भगवान शंकराच्या एक रूप आहे अर्धनारी नटेश्वर. स्क्रीनवर तुम्हाला थंबनेलवर तुम्हाला फोटो दिसलाच असेल. अर्धनारी नटेश्वर भगवान शिवशंकराच्या ही प्रतिमा तुम्ही बघत आहोत. तुम्हाला माहिती आहे की अर्धनारी नटेश्वर भगवान शंकराच्या जर आपण पूजा केलं तर आपल्या घरामध्ये जो नवरा बायकोच्या कलह असतात ते कलह कायमच नष्ट होतील आणि भांडणं नष्ट होऊन त्याच्या प्रेमामध्ये वाढवा तयार होईल. आता भांडणं विनाकारण होत असतं. या भांडणाला काही कारण नाही. थोडक्या गोष्टीमुळे याच्या माझ्या ऐकलं नाही, त्यांनी माझ्या ऐकलं नाही, असं पैशाच्या अडचणीमुळे मना काम करीत नाही, ह्या अडचणीमुळे मना किंवा इतर कोणतेही कारण असतात. भांडणाला काही कारण नाही, परंतु अर्धनारी नटेश्वरांच्या हे व्रत आहे. मी तुम्हाला हे सांगत आहे की ऐका, लक्ष देऊन. एक जर तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनल
चॅनलला नवीन असलं तर एखादा चॅनलला सबस्क्राईब करा नक्की. तर मैत्रिणींनो, अर्धनारी नटेश्वर भगवान शंकराच्या हे आपल्याला व्रत करायचे आहे आणि हे आपण 16 सोमवाराच्या व्रत केले आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु आपल्याला हे व्रत 11 सोमवार करायचे आहे आणि हे व्रत तुम्ही वर्षभरात कधीही सुरुवात करू शकता. कधीही त्याला कुठलेही बंधन नाही. ह्या तर अर्धनारी नटेश्वर भगवान शंकराचे हे व्रत आपल्याला कोणतेही सोमवारपासून सुरू करायचे आहे. आता येणारा उद्याच्या सोमवार आपण सुरू करू शकता, त्याला काही अडचण नाही. फक्त हे व्रत करत असताना आपल्याला काय करायचे आहे, त्याच्यामध्ये असं कोणतीही पावती लावलेली पण नाही किंवा कुठलेही हे नाही, कुठलेही बंधन लावलेली नाही. याच्यामध्ये फक्त एकच नियमाचे पालन करायचे आहे. अर्धनारी नटेश्वर हे व्रत करत असताना आपल्याला भगवान शंकराच्या अर्धनारी नटेश्वर प्रतिमा घ्यायची आहे आणि या प्रतिमेच्या पूजन सोमवारी सकाळी उठून आपल्याला 3:30च्या दरम्यान, सकाळी 3:30च्या दरम्यान दोघा नवरा बायकोनी उठायच्या. जर तुम्हाला भांडण मिटवायचे असतील तर दोघांनी उठायच्या. एकटे माणसांनी हा उपाय करून जमणार नाही, तर दोघांनी हा उपायाला सुरुवात करावी. दोघांनी सांगितले हा उपाय करायचा आहे. सकाळी 3:30 वाजता जर ब्रह्ममुहूर्तावर उठायच्या आहे आणि सकाळी उठून 4:30च्या दरम्यान तुम्हाला अर्धनारी नटेश्वर भगवान शंकराची प्रतिमा आणि त्याच्यावर चौरंग, त्याच्या पुढे पूजेच्या जेवढं काही साहित्य, आता तुम्हाला सत्यनारायणाच्या पूजा तर माहितीच आहे, अगदी त्याच्या प्रकारेच घट मांडायच्या आहे. तांब्या, कलश, आंब्याच्या उढाळे वगैरे सगळे काही पूजाच्या साहित्य तुम्हाला सगळ्याच माहिती आहे. आणि हे सगळं मांडल्यावरती आपल्याला अर्धनारी नटेश्वर भगवान शंकराच्या पूजा अर्चा करायच्या आहे. सकाळी आपल्याला पूजा करत असताना कर्पूर गौरम करुणासारम संसारसारम भुजगेंद्रहारम असे प्रकारे मंत्र म्हणायच्या. धूप आरती करायच्या आणि हा धूप आरतीच्या सगळ्या घरामध्ये आपल्याला पसरवायच्या आहे. आणि पूजा झाल्यावरती आपल्या दोघांनी नवरा बायकोनी मौन व्रत धारण करायचे आणि मौन व्रत धारण करून दिवसभर सोमवारी मौन व्रत धारण करायचे आणि एकच टाइम जेवण करायचं. मग तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी करू शकता. असे प्रकार हे व्रत तुम्हाला सांभाळायचे आहे आणि हे फक्त 11 सोमवार आपल्याला करायचे आहे. मौन व्रत धारण करायच्या. कोणालाही कोणीही बोलायचं नाही. म्हणजे काय, तुम्ही दोघा एकमेकाला नाही, कोणालाही बोलायचं नाही. गावातल्या लोकांनाही नाही, शेजाऱ्यांच्या लोकांनाही नाही, घरातल्या लोकांनाही नाही. डायरेक्ट मनोव्रत धारण करावे. असे प्रकारचे हे आपल्याला 11 सोमवार करायचे आहे. आणि 11 सोमवार झाल्यावरती आपल्याला अर्धनारी नटेश्वर कुठेही मंदिरात आपल्याला पाहायला मिळेलच आहे. आता जवळपास माझ्या माहितीनुसार आपण आळंदी ते पंढरपूर आषाढी पायी वारीमध्ये प्रवास करत असताना वेळापूर कलाटण कधी गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला अर्धनारी नटेश्वर मंदिर पाहायला मिळेल. या मंदिरामध्ये तुम्ही जाऊ शकता किंवा इतर कुठेतरी तुम्हाला अर्धनारी मंदिर जर माहिती असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन, आणि जर तुम्हाला अर्धनारी नटेश्वर भगवान शंकराच्या मंदिर सापडलं असेल तरी गावातल्या महादेवाच्या मंदिरात सोपी पर्याय, गावातल्या शंकराच्या मंदिरात जाऊन आपण या व्रताच्या उद्यापन करायच्या. या व्रताच्या उद्यापन करत असताना आपल्याला काय करायचं, 11 नवरा बायकांच्या जोडप्याला जेवण घालायचं. अगदी सहज साधा सोपा उपाय आहे. काही याला अवघड असं कुठलेही प्रवास नाही. 11 नवरा बायकांच्या जोडप्याला जेवण घालायचे आणि संपला विषय. हा व्रताच्या असेच प्रकार उद्यापन आहे. आणि या व्रत जर तुम्ही केलं तर 11 सोमवार तुम्हाला 100% फरक पडेल. हे माझी
तुम्हाला गॅरंटी आहे असं आणि 100% खात्रीने सांगितले. विश्वास ठेवा, हा उपाय नक्की करा. आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि उपाय तुम्ही करा. नक्कीच तुम्हाला फायदा होईल. तुमच्या घरातले भांडणं नवरा बायकांच्या कायमच्या नष्ट होऊन जातील. आणि जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असलात तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एक नेक्स्ट व्हिडिओ. स्वामी समर्थ.